आर्वी येथील विठ्ठलवाड येथे बॉम्ब वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली। ही बॉम्ब सदृश वस्तू बाहेरील गेटला कुलूप, साखळी, पिशवी, बॅटरी व टायमर अशा अवस्थेत लावलेले होते। या 2 चिठ्ठ्या होत्या, एक बाहेर आणि दुसरी पिशवीच्या आत। या बाहेरील चिठ्ठीला हात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल अशी धमकी वजापत्र होते। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। वंदना ज्ञानेश्वर कारमोरे वय 57 वर्ष राहणार विठ्ठलवाड यांच्या बाहेरील लोखंडी गेटला साखळी, कुलूप आणि त्याच पिशवीत टायमर बॉम्ब सदृश वस्तू सकाळी साफसफाई करण्यासाठी उठलेली नात अनुप चोपकर वय वर्ष 18 हिला दिसून आली। तिने आपली आजी वंदना हिला त्वरित माहिती दिली। वंदना यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। सकाळी गस्तीवर असणारे मिलिंद पाईकराव यांनाही गर्दी दिसतात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी टी.सी. खंडेराव यांना फोन करून माहिती दिली। लगेच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व यांचे पथक रवाना झाले। त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी पांगवली। बॉम्बस्फोट पथक वर्धा यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती DYSP यांनी दिली। तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव यांनी स्वतः बॉम्ब सदृश वस्तूचे वायर कापले व टायमिंग बंद केला। प्रेम प्रकरणातून ही बाब घडल्याचे पिशवीत असलेल्या चिठ्ठीत पुढे आले आहे। याचा सखोल तपास सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी देवराव खंडेराव यांनी सांगितले। या संदर्भात API पाटणकर, PSI सर्वेश बेलसरे आणि DB पथक यांना संबंधित युवकाच्या तपासणीसाठी ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे। तसेच चौकशीकरिता सकाळी 9 वाजता संबंधित कुटुंबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलविले आहे। घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खंडेराव यांनी दिली आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता आर्वी येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके।